या सर्वांना समर्पित करतो। हा आनंद हा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने जी निवडणूक माझ्या हातात घेतली होती, ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच झाली आणि त्यामध्ये सर्व जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा असतील, शालिनीताई विखे असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं, गेल्या काही वर्षापासून आम्ही इथं काम करत होतो, निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इथली दहशत थांबवायची होती। दहशत थांबवण्यात आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाचं राजकारण आम्ही करणार। ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी दाखल केली त्यावेळेस एक खबऱ्या म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं, आज काय उत्तर द्याल? नाही, त्यांना शुभेच्छा देईल मी एवढंच बोलून, कारण खबऱ्या म्हणल्यामुळेच मी जे त्यांचं दुःख होतं या तालुक्यातील तमाम ज्या जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेटीस धरलं होतं, दाबून धरलं होतं दहशतीखाली, गुंडगिरीखाली, तर त्यांच्यासाठी मी प्रामाणिक काम केलं। आज त्या मायबाप जनतेने, या संगमनेरातील तमाम मायबाप जनतेने आज मला तुमच्या समोर एक संगमनेर तालुक्याची सर्वांची सेवा करण्याची संधी दिली। बाळासाहेब दावा करत होते की माझा विक्रम होईल आणि मी 9व्यांदा आमदार होईल, मात्र तुम्ही त्यांचा विक्रम होऊ दिला नाही। नाही, हा जनतेने नाही होऊन दिला, कारण जनतेने गेल्या 40 वर्षापासून यांची दहशत, दादागिरी आणि जे 40 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला, आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला, आज वाड्या वस्त्यांवरच्या रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आले, त्यामुळे त्यांच्या ते स्वप्नात होते। बाळासाहेब थोरात विखेंचा पराभव करण्यासाठी शिर्डीत एकत्र झाले होते, मोठी ताकद लावली होती, मात्र विखे निवडून आले, थोरात पडले। नाही, आता हे तर सर्व महाराष्ट्राने पाहिलंय का त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होतं, कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं होतं आणि या भयमुक्तीसाठी लोकांनी मला मतदान केलं असं मी मानतो। अगोदर तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला होता, त्यानंतर सुजय विखेंनी ज्या सभा घेतल्या त्याचा कितपत परिणाम कसा झाला? सर्वात जास्त फायदा मला सुजय दादांनी ज्या संगमनेरमध्ये सभा घेतल्या, आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो, वाड्या वस्त्यांवर गेलो, गावागावामध्ये गेलो, तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर होत्या आणि त्याचा तुम्ही बदला घेतला असं वाटतंय, कारण नाही, हा बदला मी नाही घेतला, हा बदला संगमनेरच्या तमाम जनतेने घेतला, जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला, कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं। आज संगमनेरमध्ये मी उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर, मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात 4 खासदार आले, 2 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले, तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं का ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली। आणि वाड्या वस्त्यावर मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलो असताना मला बी असं जाणवलं का या तालुक्याचा 40 वर्षाचा लोकप्रतिनिधी तिथं पोहोचला नव्हता, तर माझा पुढील 5 वर्षाचा निश्चित प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमनेर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न राहील। मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का आपलं? काही फोन वगैरे नाही, अजून आता सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय, भेटतील आता। आमदार साहेबांनी, विखे पाटलांनी आज माझ्यासाठी, दादांनी मोठा त्याग केलाय माझ्यासाठी। सुजयदादाची उमेदवारी दादांनी माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी म्हणाल। तुम्हाला मुंबईवरून काय बोलवणं आलेलं आहे का? आता माझ्याकडे फोन वाचताय माझे, परंतु मी आता तुमच्या समोर आहे, माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो।